येणारे मताची मागणी त्यासाठी आपण समर्थन केलं का? लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजे. बैलेट पेपर बहुत ज़रूरी है, तो हमको 100% पता चलेगा कि भाई ये सही हो रहा है करके हमारा इलेक्शन। तो मैं तो इनकी सपोर्ट। जो सही की मुहिम चल रही है कांग्रेस की ओर से, आपने यहाँ पर अभी सही की है तो क्या है? नाही, बरोबर आहे। लोकशाही मार्गाने निवडणुका व्हायच्या तर मतपत्रिकेवर झाल्या पाहिजे। प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका आहे निवडणुकांविषयी। ज्या निवडणुका झाल्यात ह्यावेळेस कुठे ग्रामीण भागामध्ये जा, शहरी भागामध्ये जा, प्रत्येकाच्या मनामध्ये निवडणुकीवर शंका आहे। वातावरण वेगळं होतं आणि निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये म्हणजे एकदम विरोधात आलेला आहे। आपल्याला काय वाटतं? बदल झाला पाहिजे, बॅलेट पेपरवर इलेक्शन झालं पाहिजे। पूर्ण जगामध्ये बॅलेट पेपरवर होतं, भारतातच काही हरकत नाही व्हायला। कुठून आले आपण? नांदेड। काय नाव आपलं? गजानन देशमुख। काय आंदोलन केलं तुम्ही? आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आमचे माननीय अध्यक्ष साहेब नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार स्वाक्षरी मोहीम या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेण्याचा कार्यक्रम लावलेला आहे। आज याचं उद्घाटन झालेलं आहे। आज औरंगाबाद शहरामध्ये रेल्वे स्टेशन जवळ आम्ही बूथ लावलेला, स्टॉल लावलेली आहे आणि सगळे जेवढे प्रवासी इथे येत आहे त्यांनी आम्हाला प्रतिसाद देत आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की बॅलेटवरच निवडणुका झाले पाहिजे, ईव्हीएम मशीन हटाव आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाले पाहिजे। म्हणून काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हे मोहीम राबविण्यात येत आहे। 20 तारखेपर्यंत ही मोहीम पूर्ण शहरामध्ये आम्ही राबविणार आहे आणि जास्त सह्याचं निवेदन हे राष्ट्रपती, पंतप्रधान, निवडणूक आयोग आणि चीफ जस्टिसला देणार आहे। काय वाटते तुम्हाला या मोहीममध्ये काय चेंजेस येईल का? बिलकुल। अरे लोकशाही वाचवायची असेल, याला संविधान वाचवायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे। आपल्याला वाटतं का आपली मागणी पूर्ण होईल? मी शेख युसुफ, अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी। वाटते ना? हिंदी? कैसा है प्रतिसाद? आज रेलवे स्टेशन पे आपने उद्घाटन किया है। हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी के आदेश के अनुसार आज शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हमने स्वाक्षरी मुहिम का आयोजन किया है। 5 तारीख से 20 तारीख तक ये मुहिम चलने वाली है और हमारी मांगनी है कि आने वाले पूरे इलेक्शंस बैलेट पेपर पे हो। कांग्रेस कमेटी ने पूरे महाराष्ट्र में ये मुहिम रबा रही है और हम सब कांग्रेस कमेटी के पूरे पदाधिकारी, कार्यकर्ता, फ्रंटल सेल के अध्यक्ष यहाँ पर हम पूरे मुहिम में सब शामिल है और 5 तारीख से 20 तारीख तक हम ज्यादा से ज्यादा लोगों को जन जागृति करेंगे और महाराष्ट्र में बैलेट पेपर पे इलेक्शन हो, ऐसी हमारी डिमांड है। पहला दिन है, प्रतिसाद कैसा है लोगों? बहुत अच्छा प्रतिसाद है। आप देख रहे हैं काफी लोग आगे खुद से अपने साइन कर रहे हैं और अपना जो मत है वो हमारे को बता रहे हैं कि बैलेट पेपर पे ही इलेक्शन होना चाहिए। अगर आपकी मांग पूरी नहीं हुई तो अगला कदम क्या है? देखिए, हमारी बोलना है, हमारी मांग करना है, लेकिन आप जानते हैं इस महाराष्ट्र में और देश में किसकी सरकार है, समझ गए ना। हमारा लोकशाही हक है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको अधिकार दिया है कि हम हमारी डिमांड, हमारी मांग रख सकते। वो माध्यम से प्रदेश कांग्रेस कमेटी के आदेश पर हम आज शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से यहाँ रेलवे स्टेशन पे स्वाक्षरी मुहिम, सिग्नेचर कैंपेन हम चला रहे हैं। आंगनवाड़ी में भी बैलेट पेपर पे मतदान लिया जा रहा था, पुलिस प्रशासन ने उसको रुका दिया, कैसे देखते हैं इसको? तो तानाशाही सरकार है ना, तो सब रुकने वाला ही है, लेकिन हम जनता की आवाज कांग्रेस कमेटी हमेशा उठाते रहेगी और रास्ते पे रहेगी।